ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। प्रिय मित्रांनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचे स्वागत आहे। आज एक सुंदर गोष्ट आपण बघणार आहोत। त्याचं टायटल आहे अनमोल रत्न। अनमोल रत्न। बघा, हे अनमोल रत्न कुठे आहे आणि आपण त्याला कुठे शोधलं पाहिजे। भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या वचनामृतामध्ये एक सुंदर गान म्हणायचे। ते म्हणायचे, आपण आते आपनी थेको मन, तुम्ही जेवो नाको कारू घरे, ज्या चाबिता बसे पाबी, खोजो निज अंतपुरे, परमधन वोई परसमनी, ज्या चाबिता दिते पेवे, कतो मनी पडे आशे, चिंता मंदिर नाचदुवारे। तर ह्या गाण्यामध्ये कवी काय म्हणतो, आपण आते आपनी थेको मन, जावो नाको कारो घरे। अरे माझ्या मना, तुला दुसऱ्याच्या घरी जाण्याची गरज नाही। तुझ्या घरीच सगळं काही आहे आणि तुला जे पाहिजे ते मिळेल, पण तू त्याचा शोध आपल्या आतमध्ये घेतला पाहिजे। खोजो निज अंतपुरे। तो तर पारसमणी आहे, तो काही देऊ शकत नाही, तो सगळं काही देऊ शकतो। परमधन श्री पारसमणी, ज्या चाबिता दिते पेरे, कोतमनी पडयाचे, चिंता मंदिर नाच दुवारे। म्हणजे तिथे कितीतरी मणी पडलेले आहे, रत्न पडलेले आहे, पण तुला शोध घेता येत नाही। तू बाहेरच्या जगामध्ये शोध घेतो, तुला बाहेर कुठेही जायची गरज नाही। म्हणजेच आपल्याला आपल्या आनंदासाठी बाहेर कुठेही जायची गरज नाही। जे पाहिजे ते आपल्याला मिळू शकते, फक्त कुठे शोधायचं आहे? आपल्या आतमध्ये शोधायचं आहे। कारण आपल्या आतमध्ये साक्षात भगवंत आहे, आपल्या आतमध्ये आत्मा आहे आणि तो सगळं देण्यास समर्थ आहे, पण त्याला बघणं आवश्यक आहे। तुम्ही एकदा त्याला बघितलं की तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही, कारण तो पारसमणी आहे, कल्पतरू आहे। पण मनुष्य कसा आहे, त्याला तात्पुरतं सुख पाहिजे आणि त्याला शॉर्टकट पाहिजे। लवकरात लवकर जास्तीत जास्त सुख मिळालं पाहिजे आणि शेवटी त्याला वाटतं की जगामध्ये सुख कुठे आहे? सुख विषयामध्ये आहे, इंद्रियाचे विषय आहे, त्याच्यामध्ये सुख आहे। मग तो जास्तीत जास्त सुख या इंद्रिय विषयांमध्ये घेण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे तो बाहेर जातो आणि ते सुख शोधतो, पण त्याला कळत नाही की ते सुख त्याच्या आतमध्येच आहे। हृदय कमलमध्ये राजितम निर्विकल्पम, सदसदखिल भेदातीत एक स्वरूपम, प्रकृती विकृती शून्यम, नित्यम आनंद मूर्ती, विमल परमहंसम रामकृष्णम भजामह। आपण त्या मंत्रामध्ये म्हणतो, ध्यान मंत्रामध्ये, की हृदय कमलमध्ये राजितम निर्विकल्पम, तो आपल्या हृदय कमलामध्येच आहे, प्रकृती विकृतीच्या पलीकडे आहे। आपले सगळे शास्त्र, आपले सगळे संत, आपले सगळे महापुरुष आपल्याला हेच सांगतात की तुम्हाला जे काही पाहिजे ते अगदी तुमच्या जवळच आहे। सत चिद आनंद, ह्या तीन गोष्टीसाठी मनुष्य जगामध्ये शोध घेत असतो। ह्या तीनही गोष्टी आपल्यामध्येच आहेत, कारण तो ईश्वर आहे आणि तो सच्चिदानंद स्वरूप आहे। त्याला कधी मृत्यू नाही, तो आनंद स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे, सगळं काही तुमच्या आतमध्ये आहे। पण तुम्ही शोधता कुठं? तुम्ही शोधता बाहेरच्या जगामध्ये। कसं मिळणार आहे? जी वस्तू ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी आपण कितीही शोधलं तरी ती वस्तू आपल्याला मिळू शकणार नाही। हे तत्त्व आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की सगळं काही आपल्या आतमध्येच आहे
आपला तीर्थभ्रमण करायची गरज नाही, आपल्याला कुठे जायची गरज नाही, कुणाला मागायची गरज नाही. सगळं काही आपल्या आतमध्ये आहे. तुम्ही तिथे शोधा. पण मनुष्य ते शोधत नाही, कारण अवघड आहे. कारण आपल्या आतमध्ये शोधणं एवढं सोपं नाही आहे. कारण ती गोष्ट आपल्या इंद्रियाच्या आणि मनाच्याद्वारे आपण बघू शकत नाही. त्यासाठी साधना करावी लागते. मनाला शुद्ध करावं लागतं, मनाला एकाग्र करावं लागतं, अनेक गोष्टी सोडाव्या लागतात. हे सगळं मनुष्याला वाटते की फार अवघड आहे. मग काय सोपा मार्ग कोणता आहे? सोपा मार्ग म्हणजे जगातली सुख घेणं. पण त्यामध्ये दुःख आहे, त्यामध्ये मृत्यू आहे, हे ह्या जीवाला कळत नाही. आणि तो तात्पुरत्या सुखाच्या मागे धावून आपला प्राण गमावतो आणि जन्मोजन्मी असाच भटकत राहतो. पण स्वतःच्या आतमध्ये जे सुख आहे त्याचा आनंद त्याला कधी मिळत नाही. एक सुंदर गोष्ट आहे. एकदा नारद मुनी शेषनागाकडे गेले. आपल्याला माहीत आहे शेषनाग. शेषनाग म्हणजे विष्णूची शय्या. त्या शेषनागावरती विष्णू झोपलेले आहे, त्यांची ती शय्या आहे. आता नारदजी त्यांच्याकडे गेले आणि म्हणले, अरे शेषनागा, तू इथे काय करतो आहे? नाही का, अरे तू भगवंताची सेवा करत आहे, तू भगवंताची शय्या आहे, पण तुझ्या लोकांचे तर म्हणे जगामध्ये फार हाल आहे. तुझ्या जातीचे ह्या जगामध्ये खूप हाल होत आहे आणि तू इथे आरामात बसलेला आहे. तुला त्यांच्याबद्दल काहीच वाटत नाही. काय झालं म्हणे? काय झालं म्हणे? त्यांना कोणी त्रास दिला म्हणे? अरे बघ म्हणे, हे साप आहे ना म्हणे जगामध्ये, हे तुझेच भाऊ आहे म्हणे, तुझेच भावंड आहे म्हणे. आता ह्या सापांना दिवसा म्हणे बाहेर येता येत नाही. ते बिळामध्ये जंगलामध्ये दडून राहतात, कारण ते माणसाला घाबरतात. ते जर बाहेर आले तर माणूस त्यांना मारून टाकेल, म्हणून बिचारे घाबरतात. दिवसा ते बाहेर पडू शकत नाही आणि रात्री ते बाहेर पडतात तेव्हा सगळीकडे अंधार असतो, त्यांना काही दिसत नाही, म्हणून त्यांना काही शिकार मिळत नाही. म्हणजे बिचारे दिवसाही उपाशी राहतात आणि रात्री उपाशी राहतात. उपासमारीनं ते मरत आहे आणि तू इथे आरामात झोपलेला आहे, तुला त्यांची काही कदर नाही. आता आपल्या जातीचे हे आपले लोक, आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. आपलं म्हटलं की लगेच आपल्या मनामध्ये मोह निर्माण होतोच. आता मी माझ्या लोकांसाठी काहीतरी केलंच पाहिजे. मग काय करू म्हणे? अरे तू जा, नारायणाकडे जा आणि नारायणाला सांग की हे बघा, माझ्या जातीच्या लोकांना किती त्रास आहे, तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करा, भगवान करून देतील म्हणे. आणि शेषनाग गेले, विष्णूकडे गेले आणि म्हणे, माझी तुम्हाला एक विनंती आहे. काय आहे म्हणे? सांग. म्हणे, माझ्या लोकांना फार त्रास आहे. त्यांना रात्री बाहेर निघता येत नाही, दिवसा बाहेर निघता येत नाही आणि त्यांना खायलाच मिळत नाही म्हणे. आता त्यांची उपासमारीनं ते मरत आहे. रात्री त्यांना दिसत नाही आणि दिवसा बाहेर येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना काहीच खायला मिळत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी व्यवस्था करून द्या की जेणेकरून त्यांना भूक लागणार नाही, असं काहीतरी करून द्या. तेव्हा भगवान विष्णू विचारामध्ये पडले की आता आपण या लोकांसाठी काय केलं पाहिजे. मग भगवान विष्णू म्हणाले की ठीक आहे म्हणे, मी तुला काही पोते भरून मणी देतो म्हणे, मणी, आणि तो मणी चमकेल म्हणे. आपण म्हणतो नागमणी, त्याच्या माथ्यावर मणी असतं असं म्हणतो ना आपण, तर तो नागमणी देतो म्हणे मी, आणि त्याच्या आतमध्ये एक एक थेंब अमृत टाकून देतो म्हणे, आणि त्याला एक छिद्र राहणार आहे म्हणे, छोटंसं होल. आता सापांची जीभ म्हणे फार लहान असते, त्या छिद्रामधून त्या सापाला जीभ आतमध्ये टाकायची आहे आणि तो एक थेंब अमृताचा प्यायचा आहे. हे सगळे साप तो अमृताचा बिंदू, अमृताचा थेंब पिऊन म्हणे सगळे अमर होऊन जातील. त्यांना खाण्यापिण्याची काहीही गरज राहणार नाही, ते न खातासुद्धा जगू शकतील. ही सगळी भानगडच संपेल. त्यांना अन्नाच्या शोधामध्ये कुठे भटकावंच लागणार नाही.
फक्त एकदा त्यांनी तो अमृताचा थेंब मिळवला पाहिजे, म्हणून या सगळ्या मनामध्ये मी ठेवून दिलेलं आहे म्हणे. आता ते बरेचसे पोते भरलेले होते. त्या शेषनागानं सांगितलं आपल्या मित्रांना, अरे चला घेऊन चला घेऊन चला. आणि ते सगळे पोते भरून 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 घेऊन आले आणि सगळ्या सापांना बोलावलं. सापांची मोठी मीटिंग झाली आणि म्हणे, बघा तुमच्यासाठी मला किती प्रयत्न करावे लागले. मी साक्षात भगवंताकडे गेलो होतो आणि तुमच्यासाठी मी हे मणी मागितले. आता भगवंताने हे मणी दिलेले आहे. आता तुम्ही म्हणे सगळे एक एक मणी वाटून घ्या आणि म्हणे तुमच्याजवळ जपून ठेवा. आणि संध्याकाळ झाल्यानंतर, दिवसा करू नका म्हणे, संध्याकाळ झाली की तो मणी बाहेर काढा आणि एका ठिकाणी ठेवा. आणि म्हणे त्याला एक छिद्र आहे, ते छिद्र शोधा, त्यामध्ये जीभ टाका आणि त्या जिभेद्वारे तो एक थेंब अमृताचा घ्या. मग तुम्ही सगळे अमर होऊन जाणार. तुम्हाला कशाचीही गरज राहणार नाही. तुम्ही एकदम तृप्त होऊन जाणार. तुमच्या जीवनामध्ये दुःख राहणार नाही, काही राहणार नाही. आता सगळे साप खूप खुश झाले. अरे वा, आपल्याला मणी मिळणार आहे आणि त्यामध्ये अमृत आहे. मग तो अमृत पिलं की आपण अमर होणार आहोत. त्या सापांना खूप मोठा आनंद झाला आणि शेषनाग निघून गेले. आता दिवसभर तर ते साप काही मणी बाहेर काढू शकले नाही, कारण त्यांना वाटलं की हा मणी चमकतो आणि चमकला एखाद्या माणसाला जर दिसला तर तो मणी आपल्याला मारून घेऊन जाईल. म्हणून तो मणी त्यांनी दिवसा काढला नाही. हळूहळू हळूहळू रात्र झाली. मग सगळ्या सापांनी आपापले मणी काढायला सुरुवात केली आणि तो मणी असा खाली ठेवला. आता तो मणी खाली ठेवल्याबरोबर तो चमकायला लागला. त्याचा प्रकाश पडला आणि हा साप ते छिद्र शोधतो आहे. कुठे आहे छिद्र, कुठे आहे छिद्र. अचानक तिथे सगळे किडे माकुडे जमा झाले, कारण तो प्रकाश. आता प्रकाश बघितलं किडे येतातच. आता किडे माकुडे सगळे यायला लागले आणि त्या मण्याजवळ जमायला लागले. आणि हा साप विसरूनच गेला की आपल्याला ते छिद्र शोधायचं आहे, त्यामध्ये जीभ टाकायची आहे, त्यामधलं अमृत काढायचं आहे. हाच त्यांना विसर पडला आणि ते त्या किड्या माकुड्याच्या मागेच लागले आणि ते किडे माकुडे खाऊ लागले आणि ते किडे माकुडे खाऊन त्यांचं पोट भरायला लागलं. त्या दररोज तसंच करायचे. तो मणी बाहेर काढायचे, सगळे किडे माकुडे जमायचे आणि ते सगळे खायचे आणि तृप्त व्हायचं. सगळ्यांना वाटलं की भगवंताने आपल्याला मणी यासाठी दिला आहे की ह्या मनाला छिद्र वगैरे काही नाही. हा मणी यासाठी दिलेला आहे की आपण ठेवला की किडे माकुडे सगळे तिथे येतील आणि आपण त्यांना खाऊ आणि आपलं पोट भरेल. आणि असं करता करता त्यांना ती सवयच लागून गेली. आता त्या अमृताचा शोध घेणं त्यांनी सोडूनच दिलं. तो मणी काढायचा, बाहेर ठेवायचा, प्रकाश पडला की सगळे किडे माकुडे जवळ यायचे आणि हे साप ते सगळे किडे माकुडे खायचे आणि आपलं पोट भरायचे आणि पुन्हा मणी ठेवून द्यायचे. असं करत करत कितीतरी जन्म गेले. त्या सापाजवळ नागमणी आहे, त्यांना तो नागमणी अमर करू शकतो. पण ते विसरले की या मण्यामध्ये अमृत आहे. तो मणी बाहेर काढून ते नुसत्या बाहेरचे जे काही किडे माकोडे होते त्यामध्ये समाधान मानू लागले. बघा, ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे. आपण तरी काय करतो? तो मणी जसा सापाच्या माथ्यावर आहे तसा आपल्या हृदयामध्ये पण तो मणी आहे ना. अनमोल रत्न आहे, आपल्या हृदयातच आहे. पण किती माणसं तो हृदयामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा मुलगा आईच्या गर्भामध्ये असतो तेव्हा देवाला प्रार्थना करतो की देवा, मला खूप कष्ट भोगावे लागतात. आता हे कष्ट मला सहन होत नाही. मी यावेळेस जेव्हा जन्म घेईल तेव्हा तुझं चिंतन करेल. त्यामुळे तुझं चिंतन केल्यामुळे पुन्हा मला हा 9 महिने नरकवास करावा लागणार नाही. अशी भगवंताला 9 महिने बाळ पोटामध्ये प्रार्थना करते. पण जेव्हा जगामध्ये जन्म घेते आणि आजूबाजूचे सगळे किडे माकुडे बघायला मिळतं आहे
तेव्हा तो विसरूनच जातो की आपण भगवंताला वचन देऊन या जगामध्ये आलेलो आहे. त्याला वाटतं की या जगामध्ये वाघ की ते छान छान गोष्टी आहे आणि जसा जसा तो वाढत जातो वयाने आणि या जगामधले अट्रॅक्शन प्रलोभनं त्याला दिसते आणि त्याला त्या गोष्टीचा विसरच पडतो की भगवंत आपल्या हृदयामध्येच आहे. तो आपल्याला सगळं काही देऊ शकतो. ह्या जगातले सगळे पदार्थ नश्वर आहे. यामध्ये आपल्याला कधीही कायमचे समाधान लाभू शकत नाही. ही जी महत्त्वाची गोष्ट आहे, ही गोष्टच मनुष्य विसरून जातो. आता त्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे. त्याला ह्या शरीरामध्ये आपल्या आत्म्याला जाणून घेता येणं शक्य आहे. सगळं काही शक्य आहे. भगवंताने मनुष्य शरीर दिलं, शास्त्र दिली, गुरु दिले, सगळ्यांनी सांगितलं की अरे तो म्हणे तुमच्यामध्ये आहे, भगवंत तुमच्या हृदयामध्येच आहे. इकडे तिकडे त्याला कुठे शोधता, त्याला आपल्या आतमध्ये शोधा. पण मनुष्यानं आतला शोध घेणंच बंद करून देणं, कारण त्याचे इंद्रिय बाहेरच जातात. त्याला बाहेर बघण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे तो कधी अंतर्मुख होत नाही आणि अंतर्मुख न झाल्यामुळे आपल्या हृदयामध्ये रत्न पडलेलं आहे याची त्याला आयुष्यभर जाणीव होत नाही. आणि ते रत्न न सापडल्यामुळे पुन्हा 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 त्याला जन्म घ्यावा लागतो आणि मरावं लागतं आणि त्याचं हे जन्ममृत्यूचं बंधन कधीही संपत नाही. हाच आहे मनुष्य जातीचा इतिहास. जे बघा ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे. नुसतं सापाला दोष देऊन उपयोग नाही. आपणसुद्धा त्या सापांप्रमाणेच आहोत. आपल्याकडे पण तो मनी आहे, पण तो मनी शोधून आपण अमर झालो पाहिजे, आत्मसाक्षात्कार करून घेतला पाहिजे. ही इच्छा कधीही आपल्या मनामध्ये जागृत होत नाही. कितीही लोकांनी सांगितलं, कितीही शास्त्र वाचले, कितीही गुरूंचं ऐकलं तरी आपल्या मनात ही इच्छा निर्माण होत नाही आणि म्हणून आपण त्यासाठी कधी प्रयत्नच करत नाही आणि हे मूल्यवान जीवन आपण व्यर्थ गमावतो. म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कुणाच्या घरीही भीक मागायला द्यायची गरज नाही. अजून श्री रामकृष्ण म्हणायचे ना, एक होता बिडी पिणेवाला, तर त्याला बिडी प्यायचा हुक्का आला. रात्री 12 वाजता उठला, हाती कंदील घेतला, शेजाऱ्याच्या घरी गेला आणि दरवाजा ठोठावू लागला. अरे म्हणे एवढ्या रात्री तू कशासाठी आला? त्यानं दरवाजा उघडला. अरे म्हणे रात्रीचे 12 वाजले. नाही मी झोपायचा खूप प्रयत्न करत होतो, पण मला काही झोप येत नव्हती. मला वाटलं की चला एखादी बिडी पिऊ आपण. पण म्हणे माझ्या घरी मॅच बॉक्सच मिळाला नाही, आगकाठीच मिळाली नाही. म्हणून म्हणे मी तुझ्याकडे आलो, म्हणजे थोडासा अंगारा दे, मला थोडीशी आग दे. तेव्हा तो माणूस म्हणते, अरे काय मूर्ख आहे, तुझ्या हातीच तर कंदील आहे आणि त्या कंदिलामध्येच तर ज्योत आहे, तिथेच तर अग्नी आहे आणि तिथे तुझ्याकडे आहे अग्नी आहे आणि तू म्हणजे माझ्या घरी आला. अरे मला आठवलंच नाही, काय मूर्ख मी. बघा या कंदिलामध्येच तर होतं अग्नी, मी तिथूनच घेतला असता. असं म्हणून तो आपल्या घरी परत गेला. म्हणजे बघा त्या व्यक्तीसारखी आपली अवस्था आहे. आपल्याकडे आहे पण आपण दुसऱ्यांना भीक मागतो. आता या जगाकडून मायेकडून किती भीक मागितली तरी मिळत नाही. भगवंत मायाधीश आहे, तो सगळं काही देऊ शकतो. याचा विसर पडल्यामुळेच आपले या जगामध्ये हाल होत असतात. तेव्हा आपण त्या मनाला प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करणं हेच आपल्या जीवनाचं पहिलं कर्तव्य आहे. आपल्याला हेच या गोष्टीवरून शिकायला मिळालेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.